उजनीतून 17 जानेवारीपासून शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. भीमा नदीतूनही पाणी सोडण्यात आले. आता भीमा नदी व कालव्यातून सोडलेले पाणी बंद करण्यात आले आहे. धरणात सध्या एकूण 98 टीएमसी पाणीसाठा आहे. उजनी धरणातून यंदा शेतीसाठी 3 वेळा पाणी सोडण्याचे नियोजन आहे. उन्हाळ्यात 2दा शेतीला पाणी मिळणार आहे. मार्च अखेर आणि मे महिन्यात ते पाणी सोडले जाईल. तत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत त्याचे नियोजन होईल. आवर्तन साधारणतः 40 दिवसांचे असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 1.25 लाख हेक्टरला सध्या उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्यातून थेट पाणी मिळते. आता धरणाजवळील विद्युत निर्मिती प्रकल्पास 1600 क्युसेक पाणी सोडले जात आहे. दुसरीकडे सीना, माढा, दहिगाव उपसा सिंचन योजनेत 275 क्युसेक आणि बोगद्यातून 100 क्युसेक पाणी सुरू आहे. धरणात सध्या 34.32 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सोलापूर शहरासाठी समांतर जलवाहिनी झाल्याने दरवर्षीप्रमाणे यंदा उजनीतून भीमा नदीद्वारे 3 ते 4 आवर्तने सोडावी लागणार नाही. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत धरण यंदा उणे पातळीत जाणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.